बाई तुझा आशीर्वाद ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे आता अवनी हे एकटीच बसलेली असते आणि तिला बाबांचं बोलणं आठवत असतं. इतक्यात तिकडे स्वाती वहिनी येते. स्वाती वहिनी अवनीला असं एकटं बसलेलं पाहून काय गं काय झालं, इथे एकटी का बसली आहेस असं विचारते. अवनी स्वाती वहिनीला सांगते, मला काही नाही बोलायचं, जातो, काही नाही झालेलं. त्याबरोबर स्वाती वहिनी लगेचच अवनीजवळ येते. ती विचारते, अवनी काय झालं, असं का बोलतेस, तुला कोणी काही बोललं आहे का, काही हवं आहे का? त्याबरोबर अवनी म्हणत असते, वहिनी अगं काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचं, मला नाही करायचं हे लग्न, कळत नाही आहे का यार तुम्हाला? तुम्ही सगळ्यांनी एवढा मोठा डिसिजन घेतला आहे माझ्या आयुष्याचा आणि मला कोणी विचारलंही नाही आहे, मला कोणी सांगितलंही नाही आहे. अगं वहिनी तुला माहिती आहे का, मी गोल्ड मेडलिस्ट आहे. गोल्ड मेडल मी यासाठी मिळवलं आहे का गं? त्याबरोबर मग आता वहिनी ही अवनीला म्हणत असते, अवनी अगं शांत हो, मला कळते तुझ्या मनाची घालमेल, पण मी काय करू सांग ना. आणि तू सगळ्यांमध्ये मला का गं गृहीत धरतेस, सांग ना. ह्या घरातल्या डिसिजन मेकिंगमध्ये कधीतरी माझा हात असतो का गं? त्याबरोबर मग आता वहिनी नाराज झालेली असते. ही गोष्ट बघून अवनी लगेचच वहिनीकडे येते आणि वहिनीला म्हणते, सॉरी गं वहिनी, खरंच, पण मला सांग, तू तरी आहेस ना गं माझ्या बाजूने त्याबरोबर वहिनी म्हणते, हो आहे, मी तुझ्याच बाजूने अवनी. त्याबरोबर अवनी म्हणते, मग तू बोल ना बाबांबरोबर, समजाव ना त्यांना. त्यावर वहिनी म्हणते, काय मी त्या बाबांशी, अगं काहीही काय बोलतेस तू अवनी. त्यावर मग अवनी म्हणते, तू दादाशी बोल ना, तू त्याला समजवून सांग, बाबा ऐकतील ना त्यांचं. त्याबरोबर लगेचच स्वाती वहिनी म्हणते, तुला वाटतं का की तुझं बाबा महेशचं ऐकतील म्हणून? त्याबरोबर मग अवनी म्हणते, वहिनी थिंक पॉझिटिव्ह, तू चांगला विचार कर ना, तू असा पॉझिटिव्ह विचार कर की दादाचं बाबा नक्की ऐकतील. तू एक काम कर, तू ना दादाला एकदम ना ते फिल्मी पॉझिटिव्ह स्टाईलने समजाव. तू त्याला सांगून टाक, महेश, जर अवनीचं त्या मुलाबरोबर लग्न झालं तर आपल्या अवनीचं वाटोळं होईल, आपली अवनी पूर्णपणे आयुष्यातून उठून जाईल आणि आपल्या अवनीचं भलं होऊच शकत नाही. आणि महेश, तरीही जर तू आपल्या अवनीचं लग्न नाही मोडलंस तर आपले संबंध संपले महेश, आपले संबंध संपले. बघ, तू असं सांगितलंस ना दादाला, तर दादा नक्की ऐकणार तुझं वहिनी, माझी खात्री आहे. अगं वहिनी, बायकांना बरोबर माहिती असतं नवऱ्यांना इमोशनली कसं ब्लॅकमेल करायचं, नवऱ्यांकडनं कामं कशी करून घ्यायची, त्यामुळे मला माहिती आहे तू सुद्धा हे करू शकतेस. त्यावर वहिनी म्हणते, तू अवनी जरा शांत हो, मग तुला कळेल तू काय बोलतेस. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता यशदादा चाललेला असतो. आता राजा मागून येतो आणि हॉर्न वाजवू लागतो. दादा म्हणत असतो, अरे बाबा, तुला जायचं असेल तर जा की बाजूनं, नाहीतर घाल माझ्या अंगावर गाडी आणि हो एकदाचा मोकळा. त्याबरोबर मग यशदादा मागे बघतो तर गाडीत राज असतो. आता राजा गाडीतनं खाली उतरतो आणि म्हणत असतो, अरे वा, मग आज आम्हासनी कळलं बर्फ पण तापू शकतो म्हणून. बरं चला, नमस्कार दादा, यश दादासाहेब आम्ही आहोत आहो. त्याबरोबर तो म्हणतो, अरे आम्ही कसले साहेब, आम्ही तर सायकलला धक्का मारत चाललो. अरे तू हॉर्न वाजवत असशील असं वाटलं नव्हतं. बरं चल, मी जातो पुढं, तू ये मागणं गाडी घेऊन, मी जेवणाचं बघतो. त्यावर राजा म्हणतो, अरे थांब जरा, हे घे. आणि मग तो यशला पाण्याची बाटली देतो. यश जरा पाणी वगैरे पिऊन घेतो. त्याबरोबर राजा त्याला म्हणत असतो, बघितलं मी सगळं मगाशी जे घडलं ते, तू आणि नमी वहिनी गप्पा मारत होता आणि सुलात्या आली. त्याबरोबर सुलात्या आली आणि तिने खोडा घातला. त्याबरोबर मग यश म्हणतो, ए गप्रे, तसं काही नाही आहे आणि सुलात्याने काही खोडा वगैरे घातलेला नाही आहे, ती तिची पोरगी आहे, अर्थात ती जे बोलली ते बरोबर बोलली. त्याबरोबर मग लगेचच आता इकडे राजा म्हणतो, अरे पण तुम्ही दोघं गप्पा मारत होतात तर जरा जाऊन कोपऱ्याला गुलुगुलू करायचं, मध्येच कशाला. त्याबरोबर मग यश म्हणत असतो, ए बाबा, गुलुगुलू वगैरे काही बोलू नकस, आम्ही काही गुलुगुलू नव्हतो करत, एक ती रस्त्यात सापडली म्हणून ती बोलत होती आणि म्हणून बोललो आम्ही, बाकी काही बोलत नव्हतो. त्याबरोबर मग राजा म्हणतो, अच्छा असं का, रस्त्यात सापडली म्हणून बोलत होतात, बरं, मग काय बोलत होतात रे रस्त्यात सापडली म्हणून? त्यावर मग यश म्हणतो, अरे दुसरं काय, हेच विचारत होती की पोरगी बघायला गेलेला तिकडं काय झालं, बस बाकी काय. त्याबरोबर
राजा म्हणतो, दादा मला तू स्पष्ट सांगून टाका, तुला काय वाटतं नमी वहिनींबद्दल? हे बघ, तुझ्या मनात जे काही असेल की नाही तिच्याबद्दल तू मला सांगून टाक. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सुलू आत्या ही नमीला मारायला तिच्या मागे 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 पळत असते. नमी म्हणत असते, आई अगं काय करतेस, लागतंय की मला, आई अगं नको मारू, मला लागतंय आई. पण सुलू आत्या म्हणत असते की अगं तो मामा पक्का वैरी आहे आणि तू त्याच्या पोराशी बोलत होती का? त्याबरोबर ती म्हणत असते, अगं मग तूच मामाच्या शेजारी घर घेतलंय, त्याला मी काय करणार, मामाचा पोरगा दिसला तर त्याच्याशी बोलायला नको का? त्याबरोबर सुलू आत्या म्हणत असते, मामा पक्का वैरी, तुला सांगितलं होतं ना व. त्याबरोबर मग आता लगेचच ती म्हणायला लागते, आई अगं बास की झालं, लई उगाच मारू नगस तू. त्याबरोबर मग आता बाबा म्हणतात, अगं ए सुले थांब, काय झालंय काय नेमकं ते मला सांगा की. त्याबरोबर मग आता सुलू आत्या म्हणते, अहो आधीच एकतर आपल्या घरी चांगली स्थळं येत ना, आणि आता ही पोरगी त्या यशाबरोबर गुलुगुलू करत होती. अहो मला सांगा, जर कुणी हिला त्या यशाबरोबर असं गुलुगुलू करताना पाहिलं तर हिच्यासाठी येतील का चांगली स्थळं? हां, आपण हिच्या लग्नासाठी एवढे प्रयत्न करतोय आणि त्यात ही काय करते, ही असं त्या यशाबरोबर गुलुगुलू करते. सांगा ना, सांगा मग, कशी चिडू नको मी. त्याबरोबर मग हिचं लग्न होईल का हो कधी, असं ती विचारते. त्यावर लगेच नलू म्हणते, नाही झालं तर नाही झालं. त्याबरोबर आता सुलू आणखीन चिडते आणि सुलू म्हणत असते, तू गप्प बसा. आणि मग ती आता आणखीन काठी उघडत असते नलूला मारायला. त्याबरोबर बाबा म्हणतात, ए तू थांब गप जरा तू गप. आणि मग ती आता म्हणत असते, ए बाळा अगं ऐक ना आईबाबांचं थोडं, तुझं लग्न व्हावं, तुझ्या लग्नासाठी आम्ही एवढे सगळे प्रयत्न करायलो ना. त्यावरती म्हणते, मी म्हटलं ना नाही झालं लग्न तर नाही झालं. त्याबरोबर आई म्हणत असते, तू अशी नाही सुधारणार, मी थांब बघतो तुझ्याकडे. आणि लगेचच आता आई पुन्हा ती काठी घेते आणि पुन्हा आता ती इकडे नलूला मारायला लागत असते. त्याबरोबर मग बाबा म्हणतात, अगं थांब थांब, काय चाललंय तुझं सुले, अगं कसं वागायला लागली आहेस तू, लग्नाला आलेल्या पोरीला असं कोणी मारतात होय? त्याबरोबर ती म्हणते, आता या पोरीला अक्कल नाही, त्याला मी काय करणार. त्यावर मग बाबा नलूला म्हणतात, नलू अगं काय चाललंय बाळा, अगं लग्नाचं वय झालं तुझं आणि आता आईचा असा घरात मार खायचा आहे का तुला. त्यावर नलू म्हणते, आता हीच मारायला त्याला काय करू. त्याबरोबर बाबा म्हणतात, बरं चला बाद झाला आता, जा स्वयंपाक पाण्याचं बघा, पोटा पाण्याला भुका लागल्या. आणि तू पण सुलू जरा शांत हो आणि जा, तू पण जरा किचनमध्ये जा, म्हणजे तुझं पण डोकं जरा थंड होईल. जा बघा. इतक्यात दाजींचा फोन आलेला असतो. मग आता बाबा तो फोन उचलतात आणि म्हणतात, अरे वा दाजी, कसं काय फोन केलात, कशी आहे. त्याबरोबर दाजी म्हणतात, मी आज ठीक आहे, पण ते म्हणजे त्याबरोबर नलू आत्या लगेच सुलू आत्या तो फोन घेते आणि म्हणते, बोला कशाला करता हो तुम्ही सारखा फोन, काय काम असतं तुमचं. त्यावर ते दाजी म्हणतात, अहो तुमची आठवण येते म्हणून फोन करतो मी. त्यावर ती म्हणते, आठवण काढायची काही गरज नाही आहे, कळलं ना, उगाच डोक्याला हॅडेक. त्यावर लगेचच आता तो म्हणत असतो की मला यायचं होतं 8-15 दिवस तुमच्याकडे, आलो तर म्हणजे चालेल का. त्याबरोबर लगेचच आता सुलू आत्या म्हणते, आमच्याकडे यायचं आहे म्हणजे 25 तोळे सोनं तुम्ही गोळा केलंच असेल. त्यावर तो म्हणतो, नाही एवढ्यात. त्याबरोबर मग ती म्हणते, मग 25 तोळे सोनं नाही तर कॅश तरी मिळवली असेल. तर तो नाही म्हणतो. मग आत्या म्हणते, मग आमच्या घरी पण नाहीच यायचं. तर दुसऱ्या बाजूला राजा हा यशाला सांगत असतो, हे बघ एक गोष्ट लक्षात घे, जर तुझं नमी वहिनींवर प्रेम असेल ना तर तुम्हाला स्पष्टपणे सांगून टाक, तुला त्यांच्याबद्दल काही वाटतंय का. त्याबरोबर मग यश म्हणत असतो की नाही रे बाबा, नाही तसं काही नाही आहे. अरे शेवटी सुलू आत्याची पोरगी येते, जर तसं काही झालं ना तर सुलू आत्याने एक ऑलरेडी दिलेला श्राप आपल्याला मोडून काढता येत नाही आहे. पुढे ती देव जाणो किती श्राप देईल, श्रापांची थप्पी लावेल आपल्यावर. त्याबरोबर मग आता तो असं बोलल्यावर राजा 2 मिनटं थांबतो. पुढे यश म्हणत असतो, कळत नाही आपल्या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार आहे की नाही. त्याबरोबर मग आता लगेच राजा म्हणतो, अरे तू असं निगेटिव्ह विचार कशाला करतो बाबा, मिळणार, आपल्या घराला बाईचा आशीर्वाद नक्की मिळणार. होप ही. त्यावर यश म्हणतो, तोप असते, मला कळत नाही रे राजा, एवढी होप येते कुठं तुझ्याकडनं, असं यश राजाला विचारतो. त्यावर राजा म्हणत असतो, तिकडनं. त्याबरोबर यश वर बघतो तर राजा त्याला सांगतो, तिकडनं येते माझ्याकडं होप, वरती आपली आई आहे ना ती देते मला होप. आई असेल ना रे वरती, आई बघत असेल ना आपल्याला, म्हणून
म्हणून येते मला एवढी हो. आई आहेस ना गं तू तुझ्या लेकरांबरोबर? आई बरोबर आहे आणि देवी आई पण बरोबर आहे म्हणून सांगायलो. काळजीचं काही कारणच नाही आहे ना. बघशीलच आपलं सगळं चांगलं होणार आणि आपल्या घराला बाईचा आशीर्वादसुद्धा लाभणार. आपल्या घराला नक्की लवकरच बाईचा आशीर्वाद लाभणार. बघत राहशील भावा. तर आता आपल्या पाठीशी आपला आईचा, देवी आईचा, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे आपल्या घरचा श्राप वगैरे काहीही टिकणार नाही आहे. कारण त्या श्रापात तेवढी पावरच नाही आहे ना. कळलं का? बरं ते सोड, मला सांग तुला नलूबद्दल. त्याबरोबर लगेचच आता यशदादा म्हणतो, ए बाबा मला काही ऐकायचंच नाही आहे, मी जातो, मला जेवणाचं बघायचं, चल मी जातो, मला नाही ऐकायचं. राजा म्हणत असतो, अरे कमीत कमी मला कशी पोरगी पाहिजे ते तरी ऐक. अरे तर दुसऱ्या बाजूला अवनी ही उभी असते. तर राजा म्हणत असतो, अरे ऐक तर खरं, मला कसली पोरगी पाहिजे. अरे दादा, यश दादा. पण यश तिकडनं गेलेलाच असतो. त्याबरोबर अवनी ही एकटीच उभी असते. आता बाबा अवनीला हाका मारत बाहेर येतात. अवनी, ए अवनी, अवनी कुठे आहेस बाळा? इतक्यात बाबांना गॅलरीत उभी असलेली अवनी दिसते. बाबा अवनीकडे येतात आणि अवनीला आता ते विचारत असतात. अवनी शांतपणे उभी असते. ती बाबांना काहीही रिस्पॉन्स करतच नसते. त्यावेळी मग बाबा तिच्या आणखीन जवळ येतात आणि तिला विचारतात, अवनी बाळा काय गं, काय झालं? इथे एकटी अशी का उभी आहेस? जेवायलासुद्धा आली नाहीस? काय झालं? त्याबरोबर आता अवनी काही बोलत नसते. बाबा म्हणतात, ए छकुली बोल ना, काय गं काय झालं? त्यावर अवनी म्हणते, छकुलीचे बाबा तिचं काही ऐकतच नाही. त्याबरोबर मग बाबा म्हणतात, मग काय करायचं? बाबांचं घर बांधायचं का आता उन्हात? त्यावर मग आता अवनीच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं. अवनी बाबांना म्हणते, बाबा काय चाललं आहे तुमचं? का करताय माझ्या लग्नाची एवढी घाई? तुम्हाला नको आहे का मी? सांगा ना मला, तुम्हाला जड झाली आहे का मी? म्हणून तुम्ही माझ्या लग्नाची एवढी घाई करताय? म्हणून मला तुम्ही एवढ्या लवकर लांब पाठवून देताय का हो? त्याबरोबर बाबा म्हणतात, ए अवनी अगं काय बोलतेस तू हे? तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस, असं कसं बोलू शकतेस तू? असं काही नाही आहे बेटा. त्याबरोबर अवनी म्हणते, मग काळजाचा तुकडा कोणी असं स्वतःपासून लांब कॅनेडाला पाठवून देतं का? त्याबरोबर बाबा म्हणतात, अवनी मी आजपर्यंत तुला प्रत्येक हवी असलेली गोष्ट दिली, तुझ्या प्रत्येक इच्छा, तुझा प्रत्येक हट्ट शब्द सगळं झेललं. हे आहे बापाचं प्रेम. आणि आता तू वयात आल्यावर योग्य वयात चांगला मुलगा बघून तुझं लग्न लावून देतोय. हे करतोय मी माझं कर्तव्य. त्याबरोबर अवनी म्हणत असते, बाबा हो पण मला नाही करायचं आहे एवढ्या लवकर लग्न. खरंच मला नाही करायचं आहे हे सगळं. हे का कळत नाही आहे तुम्हाला? त्यावर बाबा म्हणत असतात, अवनी हे बघ, प्रत्येक गोष्ट ही वयात झाली पाहिजे. मला गुरुजींनी सांगितलं आहे बाळा, ह्या वर्षी जर तुझं लग्न झालं नाही तर पुढचा 3 वर्ष तुझं लग्न करता येणार नाही आहे. आणि म्हणून मला तुझं लग्न ह्या वर्षी करायचं आहे. अवनी म्हणत असते, बाबा हो पण तुम्हाला कसं कळत नाही आहे ना? मला खरंच कळत नाही आहे. यावर्षी यावेळी सध्या ह्या लग्नासाठी मी बिलकुलच तयार नाही आहे. माझ्या मनाची काहीच तयारी नाही हो बाबा. मी गोल्ड मेडलिस्ट आहे. मी गोल्ड मेडल कशाला मिळवलं आहे? ह्यासाठी का की लग्न करून निघून जाईन म्हणून? नाही हो बाबा, माझ्या पण काही इच्छा असतील ना, माझी पण काही स्वप्न असतील ना. पण नाही, तुम्ही कुणीही त्याचा विचार करतच नाही आहात. त्याबरोबर मग बाबा हे अवनीला सांगत असतात, अवनी हे बघ, तू जरा शांत हो आणि शांतपणे विचार कर. हे बघ अवनी, मी तुझ्यासाठी घेतलेला निर्णय चुकीचा नसणार आहे. मी घेतलेला निर्णय हा अर्थात योग्य असणार आहे. तुझ्या भल्याचाच विचार केला असेल ना मी हा निर्णय घेताना. मग तू असा विचार का करत नाही आहेस? आता बाबा मनात विचार करतात, अवनी नेमकं लग्नाला का नाही म्हणत असेल? खरोखर हे प्रोजेक्ट वगैरे हेच सगळं कारण असेल की अवनीच्या मनात कोणीतरी दुसरं असेल? नाही, तिच्याशी बोलायला हवं. लग्न तर तिला करायलाच लागणार. मग बाबा अवनीच्या शेजारी येऊन बसतात आणि अवनीला अगदी स्पष्ट आणि सरळ शब्दात विचारतात, अवनी मला खरं सांग, नक्की हे प्रोजेक्ट गोल्ड मेडल हेच सगळं कारण आहे की त्या व्यतिरिक्त काही? त्यावर मग अवनी म्हणते, नाही हो बाबा,
त्या व्यतिरिक्त खरंच काही कारण नाही आहे. मला एवढं चांगलं गोल्ड मेडल मिळालं आहे, मला माझ्या आयुष्यात काहीतरी अचीव करायचं आहे, हेच कारण आहे. इतक्यात त्या ठिकाणी आई येते. आई म्हणते, काय बाप लेकीच्या एवढ्या गप्पा चालल्यात तरी काय? त्याबरोबर अवनी म्हणते, आई हे बघ, इथे आम्ही खूप महत्त्वाच्या टॉपिकवर बोलतो आहे, त्यामुळे तू ना मध्ये येऊच नको. तू आलीस की कधीच माझी बाजू घेत नाहीस, त्यामुळे तू जा. त्याबरोबर बाबा म्हणतात, अवनी आईशी हे असं बोलतात का? सॉरी बोल आईला. त्यावर अवनी लगेच आईला सॉरी म्हणते. आई म्हणते, नाही ठीक आहे, माझं एवढं काही नाही. पण अवनी बाळा, अगं हे जे काही आम्ही करतोय ते सगळं तुझ्याच भल्यासाठी चाललं आहे ना. त्याबरोबर लगेचच आता आई असं म्हटल्यावर अवनी म्हणते, बघितलंत बाबा, बघितलंत, आत्ता मी म्हटलं ना ही माझ्या बाजूने कधीच बोलत नाही म्हणून, नाहीच बोलली की नाही माझ्या बाजूने. त्याबरोबर मग बाबा अवनीला म्हणत असतात, अवनी ए बेटा ऐक ना, तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची आहेत ना. अगं पण मग ती तू कॅनेरामध्ये सुद्धा पूर्ण करू शकतेस की, तुझ्या नवऱ्याच्या सोबतीने, तुझ्या नवऱ्याच्या मर्जीने. काय हे बघ अवनी, मी तुझ्यासाठी एवढा चांगला निर्णय घेतला आहे, तू विचार कर ना. अवनी म्हणते, बाबा पण. त्यावर बाबा म्हणतात, बरोबर ठीक आहे ठीक आहे, आता मी जे काही सांगेन किंवा बोलेन ते शांतपणे ऐकून घे. अवनी म्हणते, हो. त्यावर बाबा म्हणतात, तू आजपर्यंत केलेला प्रत्येक हट्ट मी पुरवला आहे. अवनी म्हणते, हो. तू मागितलेली प्रत्येक इच्छा मी पूर्ण केली आहे. अवनी म्हणते, हो. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी तुझ्यासाठी आणली आहे. अवनी म्हणते, हो. मी तुझा प्रत्येक शब्द झेलला आहे. अवनी म्हणते, हो. मग बाबा म्हणतात, मग आज तुझी वेळ आहे माझा शब्द पूर्ण करण्याची. मी कोणाला तरी शब्द दिला आहे बेटा. आता अवनी तर याच्यावर काहीच बोलत नाही, पण आईच बोलते, अहो तुमची मुलगी काय तुमच्या शब्दाबाहेर नाही, बघालच तुम्ही. बरं चला, उद्या खरेदीला जायचं आहे ना. त्याबरोबर आता अवनी म्हणते, खरेदीला? कसली खरेदी? त्याबरोबर मग आई म्हणते, अगं असं काय करतेस, लग्न म्हटलं तर खरेदी नको का करायला, आता मुहूर्तही काढला. त्याबरोबर अवनी म्हणते, मुहूर्तही निघाला एवढ्या लवकर? त्यावर बाबा म्हणतात, अगं तिला काही माहीत नाही आहे, मी सांगतो तिला. अगं त्या मुलाला परत लवकर जायचं आहे ना कॅनेडाला, त्यामुळे त्याच्याशी रिक्वेस्ट होती की मी इथे आहे तरच लग्न झालं तर बरं होईल, म्हणून लवकरच हा मुहूर्त काढला आहे आणि लवकरच लग्नही आहे. हे ऐकून अवनीला धक्का बसतो. आई बाबा तिकडनं गेल्यावर ती म्हणते, अरे यार नाही करायचं आहे मला लग्न, तुम्हाला का कळत नाही आहे, कमीत कमी मुलगा तरी जरा बरा निवडायचा होतात ना, तो काय मुलगा निवडला आहे, मला नाही आवडलेला तो बाउन्सर. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी राजाच्या आणि त्या मुलाच्या गाडीची धडक होते. राजा खाली येतो आणि त्याला विचारतो, काय रे तुला दिसत नाही का? तर तो मुलगा राजाचीच कॉलर पकडतो. मग काय, राजाचंही डोकं फिरतं. राजा त्याला मारायला त्याची कॉलर पकडतो आणि बुक्का उचलतो. इतक्यात तिकडे अवनी येते आणि म्हणते, थांबा. अवनीला बघून राजा ताबडतोब थांबतो आणि बघतच राहतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. धन्यवाद.